नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची अत्यंत खुश खबर आहे। पीक विम्याचे आणखी 1558 कोटी रुपये मिळणार। भरपाईची रक्कम वाढलेली आहे। राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई जमा होत आहे। या दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत 3178 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे। यापैकी 1620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर 1558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितलेले आहे। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरूच आहे, त्यामुळे भरपाईची रक्कम वाढत आहे। राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली नाही। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली विभागीय जिल्हे तुम्हाला सांगतो मी। पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर विभागामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत एकूण 3158 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 1620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर 1558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। राज्यात अजूनही विमा भरपाई निश्चित करण्याचे काम सुरू आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून आणखी भरपाई निश्चित होऊ शकते, म्हणजेच भरपाईची रक्कम वाढू शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद।